आपल्या या मोस्कल गावातील आणि हे भोईर परिवार, आपल्या या भोईर परिवाराच्या ताईसाहेब अर्थात पल्लवी उत्तम भोईर, कैलासवासी पल्लवी उत्तम भोईर ताईसाहेबांना मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या उद्धार कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थानं हे मस्कल गावातील हे भोईर परिवार खूप मोठा परिवार आणि या परिवारातील आमचे कैलासवासी पल्लवी उत्तम भोईर ताईसाहेबांच्या आजोबा असतील श्री वामन नारायण भोईर, ताईसाहेबांचे वडील असतील श्री उत्तम वामन भोईर, ताईसाहेबांच्या मातोश्री असतील, त्याचप्रमाणे ताईसाहेबांचे काका असतील दिलीप वामन भोईर, दुसरे काका आहेत मुकेश वामन भोईर, ताईसाहेबांचा भाऊ प्रसाद उत्तम भोईर आणि ताईसाहेबांचे काका प्रकाश श्रीपत भोईर आणि सुरेश श्रीपत भोईर. त्याचप्रमाणे हा संपूर्ण भोईर परिवार, अपतेष्ट आणि मित्र परिवार, सर्वांना दुःख व्हावं अशी दुःखद घटना या ठिकाणी घडली. या ठिकाणी या परिवारामध्ये कार्य करत असणारी आमची ताई पल्लवी ताई बरं का, वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी आम्हाला सोडून गेली. ज्या वेळेला एखाद्या वडिलांचं बाळ, एखाद्या आईचं बाळ जेव्हा त्यांना सोडून जाते त्यावेळेला काही दुःख होत असते ते त्यांनाच माहिती. पण खऱ्या अर्थानं वडिलांनी आणि आईने आपल्या मुलाची किती सेवा करावी, कशा प्रकारे सेवा करावी, त्याचं कशा प्रकारे संगोपन करावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर आमच्या पल्लवी ताईचे आई वडील हे भोईर परिवार. अगदी लहानपणापासून ताई आणि त्या ठिकाणी त्यांना आजार जडला वयाच्या अवघ्या 2-3 वर्षापासूनच, आणि तेव्हापासून या परिवाराने त्या आजारातून मुक्त व्हावं, बरं व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले. बरं किती प्रयत्न करावेत? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्षे, गेली 25 वर्षांपासून हा परिवार आमच्या ताईला बरं वाटावं म्हणून दवाखाने असतील, डॉक्टर असतील, वैद्य असतील, कोणी काही कुठल्याही प्रकारचं औषध सांगावं, फक्त आमच्या ताईला बरं वाटले पाहिजे ह्याच उद्देशाने आतापर्यंत ह्या परिवाराने खूप धावपळ केली, खूप प्रयत्न केले, आटोकाट प्रयत्न केले. पण एवढे प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं या मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी अपयश आलं म्हणायला हरकत नाही. कारण त्या दिवशी आमच्या मध्ये असलेली आमची ताई बरं का सहज अगदी पाहता पाहता निघून गेली, सहज पाहता पाहता निघून गेली. वडिलांनी खूप प्रयत्न केले, आजोबांनी, काकांनी, संपूर्ण भोईर परिवाराने प्रयत्न केले. प्रत्येक वडिलाला आपलं लेकरू हवं असतंय, प्रत्येक कुटुंबातील माणसाला आपल्या कुटुंबात असलेलं लेकरू ते प्रत्येकाला हवं असतंय. पण ज्या वेळेला आम्ही आमच्या जगड्या वागण्यामध्ये मायेचं उदाहरण जेव्हा देत असतो ना, प्रेमाचं उदाहरण जेव्हा देत असतो ना, त्यावेळेला सगळ्यात पहिले आईचं नाव पुढे येत आहे बरं का. सगळ्यात पहिले पुढे नाव कोणाचं येतंय? आईचं. सेवा करण्यामध्ये, प्रेमामध्ये, मायेमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये. असे अपंगत्व आल्यानंतर मग त्या मुलीची सर्वस्वी जबाबदारी नाही का त्या माय माऊलीवर आली. तिचं सगळं अगदी देखभाल करण्यापासून तर अगदी सगळ्या प्रकारची सेवा, सगळ्या प्रकारची सेवा. बरं किती सेवा करावी एखाद्या माई माऊलीने? स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता फक्त माझी मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर पाहायला मिळते ना, ती व्यवस्थित पाहायला मिळते, याच्यातच तिला बरं वाटावं असं म्हणायला हरकत नाही. स्वतःच्या तब्येतीचा, स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या
देहाचा विचार न करता, स्वतःच्या मूलमनेचा विचार न करता, स्वतःच्या कुठल्याही प्रकारच्या अशा अपेक्षेचा विचार न करता फक्त आणि फक्त माझ्या ताईची काळजी घेण्याचं काम या भोईर परिवाराने केलं, त्या आईसाहेबांनी केलं, त्या दादांनी केलं, संपूर्ण या कुटुंबाने केलं. पण असं म्हणतात सगळ्याच गोष्टी आमच्या हातात नाहीत ना, म्हणून तर आम्ही ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही म्हणून मोकळे होतो. ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, नाही का? आमच्या घरातलं लेकरू खूप उदंड आयुष्य लाभावं असं प्रत्येकाला वाटतंय. आज आजोबा आहेत, पल्लवीताईचे आजोबा नाही का, आमचे वामन नारायण भोईर बाबा. खरं तर त्या लेकराची स्थिती पाहून त्या बाबांनी सुद्धा कधीतरी देवाला प्रार्थना केली असेल ना, नाही का? देवा मी सगळं बघितलंय ना, आता नाही का काय पाहायचं राहिलंय. माझी गुरु मला सगळी मोठी झाली, ज्याच्या तो कामाधंद्याला अगदी व्यवस्थित संसारामध्ये रममाण झालेला आहे. मग माझ्या नातूला, माझ्या नातीला हे दुःख देण्यापेक्षा देव म्हणाले ना, 12 ऑगस्ट रोजी ज्या वेळेला ताईचा देहांत झाला, कदाचित त्या आजोबांना अंतःकरणापासून वाटलं असेल ना, अरे देवा माझं काय व्हायचंय आता, बर का? पण असं म्हणतात ज्याला मृत्यू आला त्यालाच जावं लागतं. तिथे पर्यायी माणूस चालत नाही, तिथे बदली माणूस चालत नाही, त्याला पर्याय नाही आहे. आणि म्हणून मग आमच्या हातात काय माहितीये का, आमच्या आयुष्याचं मार्गक्रमण करत असताना, आमचं जीवन जगत असताना जे येईल त्याला सामोरे जाणं एवढं कर्तव्य आमचं आहे. सुख असेल तर तेही माणसाला उपभोगता आलं पाहिजे आणि दुःख असेल तर तेही माणसाला सहन करता आलं पाहिजे. तक्रार कोणाकडे करणार आपण? तक्रार करणार कोणाकडे या दुःखाची? आपण तक्रारी करण्यापेक्षा बरं का, त्या जे दुःख आमच्या आयुष्यामध्ये होत आहे ना, त्याला सामोरे कसं जायचं त्यासाठी माणसाने नियोजन करायचं असतंय, त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतंय. खरं तर जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला जवळ केलं जाते, तोपर्यंत फुलाकडे माणसं आकर्षित होतात, त्या फुलावर प्रेम केलं जाते किंवा अजून फुलाविषयी एक आसक्ती माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असते. परिमळून निघाली या पवनापाठी, मागे ऊस फुल राहे देठी, बर का, तसे आयुष्याची या मोठी केवळ देह. परिमळ निघाला ना की त्याला ओस म्हणतात, फुलाला ओस, नाही का? तसं आमचा अंतरात्मा निघून गेला ना की देहाला ओसच म्हणतात, नाव नाही राहत. ज्याला आपण नावारूपाने ओळखतो ना ते नाव राहत नाही. खरं तर आम्ही त्या माणसाला शरीराने ओळखत असतो, रंगाने, रूपाने ओळखत असतो, त्याच्या नाकी डोळे ओळखत असतो. एखाद्याकडे जर जायचं असेल ना, मस्काल मध्ये अमक्या अमक्याकडे जायचंय मला, मग ते सांगतात अमुक अमुक का, असा असा तो उंचसा गोरासा येतो का, उशीर मध्ये आम्हाला अमक्याकडे जायचंय, अमक्या अमका काय तो असा असं असं नाक आहे त्याचं, ते असं तोंड आहे, तो आंबवर्णी येतो का, तो गोरा येतो का, त्याच्या शरीराचं आम्ही वर्णन करतोय, त्याच्या रंगाचं वर्णन करतोय, त्याच्या सगळ्या नाका डोळ्याचं वर्णन करतोय. नाका डोळ्याने आम्ही त्याला ओळखत असतोय, त्याच्या शरीराने आम्ही ओळखत असतोय, त्याच्या रंगाने आम्ही ओळखत असतो. पण ऐका, ज्या वेळेला अंतरात्मा निघून जातोय ना, त्यावेळेला गावभर चर्चा एकच असते, ज्याला आम्ही नाका डोळ्याने ओळखतोय, ज्याला आम्ही रंगाने, रूपाने ओळखतोय, शरीराने ओळखतोय, ते सगळं आमच्या समोर पडलेलं असतंय. पण जे नाव असतंय ना, ते नाव घेतलं जातंय, अमुक अमुक गेला. आतापर्यंत आपण ते कशाला म्हणत होतो, अमुक अमुक, जे शरीर पडले त्याला म्हणत होतो, हा शरीर जे पडले त्याला म्हणत होतो आपण, हा माणूस, हा अमुक अमुक. मग ज्याच्याने ओळखत होतो ते तर आमच्या डोळ्यासमोर पडलेला आहे. नाक, डोळा, कान, त्वचा, सगळं काही ते शरीर, ते सगळं तिथे रंग रूप सगळं पडलेलं आहे ते. मग नाव धारण करून राहणारा कोण होता? ज्याला आपण नाव दिलं ना, ज्याला आपण नाव ठेवलं ते कोण होत? ते आम्हाला कळत नाही, म्हणून सगळ्या जबाबदारी आम्ही शरीरावर घेत असतो. नाव धारण करून राहणारा कोण आहे? ज्याने नाव धारण केलेलं आहे तो कोण आहे?
आणि त्या नावाने कार्य करणारा कोण आहे हे आम्हाला कळत नाही ना, म्हणून सगळ्या गोष्टी आमच्या शरीरावर येऊन आम्ही थांबतो, सगळ्या गोष्टी आम्ही शरीराला लावून घेतो. ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी करतो की नाही, ते शरीर सुद्धा आमचं आहे का? तो देह सुद्धा आमचा आहे का? देह हे काळाचे बरं का, धन कुबेराचे, धन कुबेराचे बरं का. जे आयुष्य आम्हाला भगवंतांनी दिलेलं आहे ते आयुष्यही आमच्या हातात नाहीये. आम्ही ज्या पद्धतीने मोजतोय ना ती आमची पद्धत चुकीची आहे. काय 43-44 वर्षाचा झालो हे जगाला ओरडून सांगू शकतो, पण पुढे किती बाकी आहे? 44 मिनिटं नाही. आम्ही काय भ्रमात वागतो माहितीये का? देवाने आम्हाला 100 वर्ष आयुष्य दिले, बरोबर आहे की नाही? शतवर्ष वय मिले, शतवर्षाची गणना आहे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मिळेलच याची गॅरंटी आहे का आम्हाला? तेवढं शास्त्रात जरी तेवढं दिलं असेल, या कलियुगात जरी आम्हाला 100 वर्ष आयुष्य दिलं असेल तरी सुद्धा तेवढे मिळेलच याची गॅरंटी आहे का? झाडावर अनेक प्रकारची फुलं येत असतात बरं का, पण काही फुलं मध्यंतरीच गळून पडतात, काही फुलं कळे असतानाच गळून पडतात, तर काही फुलं कोमेजेपर्यंत त्या झाडावर असतात, कोमेजेपर्यंत. तसं आमचं आयुष्य आहे, तसं आमचं आहे. आयुष्य मोजावया बैसला मापारी. पुढे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तू का रे व्यवहारी संसाराच्या, तू का व्यवहारी संसाराच्या. आमचं आयुष्य खऱ्या अर्थाने मापारी मोजतोय. आमचं झालंय किती तेही त्याला माहिती आहे आणि राहिलंय किती तेही त्यालाच माहिती आहे. जे आमचं आहे आम्हाला माहित नाहीये. पण सांगू का, भगवंताने ज्या गोष्टीसाठी आम्हाला आयुष्य दिलेलं आहे, ज्याच्यासाठी आम्हाला हा नरदेव दिलेला आहे, ते कार्य न करता जर आमच्याकडून अधर्माची कर्म घडत असतील, अनितीने वागत असू, नको त्या पद्धतीने जर आमचा वागणं जगणं असेल, तर असं म्हणतात, मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ती तुवा हानी केली. परमार्थाशिवाय आमचं जे आयुष्य गेलं ना, भक्ती शिवाय जे आमचं आयुष्य गेलं ना, देवाच्या नामचिंतनाशिवाय जे आमचं आयुष्य गेलं ना, समाज सेवा घडलीच नाही, समाजाच्या हिताचं कार्य घडलंच नाही. फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थच अंतःकरणामध्ये ठेवून फक्त स्वतःसाठीच आम्ही जगलो असेल तर ते आयुष्य आमचं फुकट आहे. ते आयुष्य आमचं फुकट आहे. आतापर्यंत आम्ही अनेकांचं स्तवन करतोय, आतापर्यंत आम्ही अनेकांचा विचार करतोय. आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आम्ही आतापर्यंत अनेकांचं आदर्श पुढे ठेवून आमच्या जीवनाची वाटचाल करत असतो. कधीतरी त्यांच्या जीवनचरित्राचा विचार करा ना. जगद्गुरु तुकोबा 1608 ते 1650 42 वर्षाचं कार्य. कधीतरी आम्ही तेवढा वर्षाचा झाल्यावर तरी विचार करायला पाहिजे ना, तर माझे 42 कसे गेले बरं, बरोबर आहे की नाही? तेवढा तरी आम्ही विचार करायला पाहिजे ना, की जे 42 वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं, आज आम्ही स्वाभिमानाने सांगतोय, देहू कोणाची बरं? तुकोबांची. आज लाखो माणसं, लाखो भाविक भक्त त्या देहू क्षेत्री जातात, श्री क्षेत्र देहू या ठिकाणी जातात. कोणासाठी जातात बरं? माझ्या तुकोबांसाठीच ना, तुकोबांसाठीच की नाही? एकटे तुकोबाच होऊन गेले का? अनेक गेले, पण देवाचं कार्य ज्यांनी केलं ना, धर्माचं कार्य ज्यांनी केलं ना, खऱ्या अर्थानं समाज सेवा ज्याला म्हणतात, ती समाज सेवा ज्यांनी केली ना, ते फक्त आणि फक्त तेवढ्या क्षेत्रापुरते तुकोबाच
त्यांचा संग आम्हाला झाला पाहिजे, त्यांच्या विचारांचा संग आम्हाला झाला पाहिजे, त्यांच्या गाथेचा संग आम्हाला झाला पाहिजे. निश्चित आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कित्येक वर्ष गाथेचा अभ्यास करून जर माथा ठिकाणावर नसेल तर आपण स्मरणात ठेवलं पाहिजे ते फक्त आम्ही शरीराने वाचतो, माथ्यात घेतलीच नाही. ज्या दिवशी गाथा माथ्यात घेऊ ना त्या दिवशी माथा ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. साधं उदाहरण आहे, साधं उदाहरण. अरे ज्या शिळेला जगद्गुरु तुकोबांचा संग झाला, दगडांनी बांधलेली मंदिर आम्ही अनेक पाहतोय, नवे नवे अनेक मंदिर दगडांनीच बांधलेली आहेत. पण शिळेचं मंदिर आम्हाला देऊमध्ये पाहायला मिळतंय. ज्या शिळेला जगद्गुरु तुकोबांचा संग झाला, आज लाखो माणसं, लाखो भाविक भक्त तिथे दर्शनाला रांगेत उभे असतात ना. मग आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना आम्ही एवढं तरी विचार केलं पाहिजे, अरे शिळेचा जर सत्संगाने उद्धार होऊ शकतो, आम्ही तर उद्धार होण्यासाठीच आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे. तो परमार्थ करण्यासाठी संतांचं जे काही आचरण आहे ते आचरण आम्ही करण्यासाठी, आम्ही आत्मसात करण्यासाठीच आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. कधीतरी जगता वागताना तो विचार केला पाहिजे ना. आम्ही आमच्यामध्ये परिवर्तन होईल का, आमच्यामध्ये बदल होईल का? दुर्दैव काय आहे माहितीये का, आम्ही जी गाथा आमच्या घरात पाहिजे, जी गीता आमच्या घरात पाहिजे ती कोर्टात नेऊन ठेवले. कुठे ठेवले बरं? कोर्टात ठेवलेल्या गीतेवर हात ठेवणारा खरंच बोलतो का? काय हिंमत आहे बघा ना माणसाची, काय हिंमत आहे. सर्वश्रेष्ठ असणारा गीता ग्रंथ माणसाने आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे राहावं, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन ज्याच्यामध्ये भगवंताने स्वतः केलेलं आहे ना अर्जुनाला, म्हणजे आपल्याला, तो सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल तर गीता. सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता. किती सामर्थ्य आहे. एका श्लोकाचा अभ्यास करावा आणि आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. एक एक श्लोकाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे मी चालण्याचा, वागण्याचा प्रयत्न करावा. आमचं जीवन सुंदर होईल, आमचं आयुष्य सुंदर होईल, आमच्या आयुष्याचा आनंद आम्हाला घेता येईल. कर्तव्याची जाणीव करून देणारा ग्रंथ गीता. आम्ही कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, बरं का, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे ना, सगळ्या प्रकारचं. त्या सर्वश्रेष्ठ ग्रंथावर हात ठेवून सुद्धा मनुष्य खोटं बोलतोय, काय हिंमत असेल माणसाची. म्हणून संत म्हणतात, ज्या दिवशी गीता हा ग्रंथ आमच्या हृदयात येईल ना, आमच्या मनात ज्या वेळेला निर्माण होईल ना ते मार्गदर्शन, ते विचार, त्या दिवशी गीता कोर्टात ठेवायची गरज लागणार नाही. आमच्या माथ्यात, आमच्या हृदयात आणि आमच्या मनात जर असेल तर खोटं बोलण्याची हिंमतच होणार नाही. नवे नवे तिथे जाईपर्यंत ती कर्मच आमच्याकडून घडणार नाही. बरं का. 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना करते माऊली ज्ञानोबा 16व्या वर्षी. कधीतरी आमच्या घरातल्या 16च्या असलेल्या त्या मुलांकडे बघावर, पहा ना, आतापर्यंत कमीत कमी हरिपाठाचा एक अभंग तरी पाठ आहे का? पंधरा 16 वर्षाची मुलं आमच्या घरात आहेत, ज्याला काही कळत नाही ना. म्हणजे अजून बघा, ज्या मुलांना आईला घास भरवावा लागतो, आई घास भरवते, त्या मुलांना सुद्धा मोबाईल ऑपरेट कसा करायचा ते कळतं. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, जे आईला कळत नाही ते मुलांना कळतंय मोबाईल मधलं. ज्या दिवशी आमच्या घरातल्या मुलांना जे आईला कळत नाही ते परमार्थातलं कळेल ना, त्या दिवशी आमच्या मुलांची चिंता आम्हाला नसेल, त्यांच्या भविष्याची चिंता आम्हाला नसेल. 15-20 हजाराचे मोबाईल त्यांच्या हातात आहेत, पण 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ त्यांच्या हातात लागत नाही. हे दुर्दैव आहे आमचं, हे दुर्दैव आहे. ज्ञानेश्वरी वाचावी आम्ही, का वाचू नये, पण ज्ञानेश्वरी वाचता वाचता कधीतरी माऊलींना वाचता आलं पाहिजे ना. आम्हाला माऊलींना वाचता आलं पाहिजे ना. हरिपाठ
वाचता वाचता कधीतरी आम्हाला माऊलींना वाचता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही त्यांना वाचतो ना, त्यांचं चरित्र पाहतोय, त्यांचं जगणं वागणं पाहतोय ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं माऊली ज्या पद्धतीने बोलतात की नाही, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव आहे, एक तरी. ज्या दिवशी आम्ही माऊलींना वाचू ना, त्या दिवशी एकच ओवी वाचून आमचा उद्धार होईल. 4 लिटर दूध पिण्यापेक्षा 2 चमचे तूप खाणं काय. आमचा किती अभ्यास आहे त्यापेक्षा आम्हाला त्यातून किती बोध झाला हे महत्वाचं आहे. आणि तो बोध व्हावा म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात आमचं वाचन कसं असावं, आम्ही ग्रंथाकडे काय दृष्टीने बघितलं पाहिजे, आम्ही ग्रंथ वाचताना काय केलं पाहिजे. मन थुनी न बनेता तसे गे अनंता, बाकी वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. 1-1.5 तास प्रवचन चालणार आहे बरं का. सगळ्याच्या सगळं काही लक्षात राहणार नाही, तुमचं पण आणि माझ्या पण नाही, सर्व तर काही लक्षात राहणार नाही. पण एका प्रवचनामध्ये फक्त 5% माणसामध्ये फरक पडला ना, 100% नाही पडणार पण नाही. किती? फक्त 5%. आयुष्याचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही, आयुष्याचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. बरं हे कशासाठी आहे? आम्हाला जगता वागता यावं म्हणून आहे ना, कसं जगावं कसं वागावं हे कळलं पाहिजे म्हणून आहे ना. बरं का, 1.5 तास एका ठिकाणी प्रवचन झालं. 1 तास जो सुरुवातीचा असतो, जो ओवी घेतली असेल, अभंग श्लोक घेतला असेल, त्याच्यावर विवरण होत असते. नंतरचा अर्धा तास आपला धर्म, देव, आई वडील आणि माणसाने कसं जगावं कसं वागावं याच्यावर थोडंफार तरी समाज प्रबोधन व्हावं या उद्देशाने बरं का. त्या ठिकाणी एक शेवटी बोध झाला बरं का, एक गोष्ट रूपी बोध झाला. दारू बंदीसाठी, दारू सोडण्यासाठी त्यांनी त्या गावामध्ये व्याख्यान ठेवलं बरं का. आणि एक व्याख्याता बोलावला. भरपूर गर्दी झाली, जे न प्यायचे तेही, जे प्यायचे तेही, आणि महिला तर अजून जास्त. त्यांना घेऊन झालं तर झाला फरक काय. प्रत्येक बाईला वाटतंय ना माझा संसार सुखी असावा, चांगला असावा, माझ्या मुलांनी आनंदानं राहावं असं प्रत्येक महिलेला वाटत असतंय. आणि म्हणून ती त्यासाठी प्रयत्न करत असते बरं का. भरपूर गर्दी झाली. अशी किती वाईट विषय आहे तो सांगण्यासाठी त्याने ते समोर 2 ग्लास भरले, एकामध्ये पाणी टाकलं, एकामध्ये दारू टाकली. कुठं भेटली काय माहिती त्याला, कुठल्या तरी आड्यापाड्यावर गेला असेल. आणि त्या दोन्ही ग्लासामध्ये मांसाचे तुकडे टाकले छोटे छोटे, आणि त्याच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात केली. व्याख्यानाला सुरुवात केल्यानंतर झालं, व्याख्यान सुरू झालं. त्याने जवळजवळ 2 तास त्याने त्या विषयावर व्याख्यान केलं. 2 तास बरं का, 2 तास व्याख्यान केलं त्याने. किती वाईट आहे, कशापासून बनतंय, काय होतंय, किती किती काय काय पोजवलं जातंय, मग जे ते याच्यावर परिणाम करते तर शरीरावर काय परिणाम करत असेल. माणूस पहिले शरीराने बर्बाद होतो, नंतर संसाराने बर्बाद होतो, नंतर घरादाराने बर्बाद होतो, त्याची मुलं रस्त्यावर येतात. बरंच बापरे बापरे बापरे. 2 तास म्हणजे नॉन स्टॉप त्याने व्याख्यान केलं, जराही थांबला नाही. आणि एक शब्द एवढा पॉवरफुल होता ना, त्या महिला विचार करत होत्या, जीच याच्याशी लग्न झालं असेल काय भाग्यवान बाई आहे बरं का. आणि सगळे झाल्यानंतर नेमकं ते व्याख्यान संपलं आणि 1-2 जण त्या व्याख्यात्याला भेटायला गेले. एवढं कसं काय माहिती तुमच्याकडे, एवढं ज्ञान कसं काय, आणि एवढी एनर्जी 2 तास नॉन स्टॉप न थांबता बोलले तुम्ही. विचारायला गेल्यानंतर त्यांनी तो प्रश्न केल्याबरोबर तो जो बोलायला गेला ना, त्याच्या तोडाला भंकन दारूचा जो वास आला बरं का. कसला वास आला आणि कशावर व्याख्यान केलं त्याने. बरोबर विचारलं त्याला, तुम्ही पण म्हणे घेतल्याशिवाय बोलताच येत नाही. आपला उद्देश काय माहितीये का, हे प्रवचन आम्ही का श्रवण करावं, परिवर्तन व्हावं म्हणून.
आणि तुमच्यात परिवर्तन व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल तर आमच्याकडे तसं काहीतरी शिकण्यासारखं पाहिजे ना, पाहण्यासारखं पाहिजे ना काहीतरी. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे तयाचे ते सूत्र असे आपणाचं भाषे. आम्ही जगाकडे जसं पाहू ना तसं जग आमच्याकडे पाहत आहे. म्हणून कोणत्याही चांगल्या गोष्टीला सुरुवात आमच्यापासून झाली पाहिजे. ज्या दिवशी चांगल्या गोष्टीला सुरुवात आम्ही आमच्यापासून करू ना त्या दिवशी आम्हाला सगळं जग सुंदरलेलं दिसेल. फक्त हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पुढे जाऊ आपण. प्रवचन झाल्यानंतर एक जण भेटला, म्हणे महाराज तुम्ही 1.5 तास एवढं चांगलं सांगितलं, एवढं जबरदस्त एकदम अंगाचे शाळे उभे राहत होते म्हणे, बरं का, पण तुम्हाला वाटतंय का परिवर्तन होईल म्हणून? तुम्हाला वाटतंय का काही बदल होईल म्हणून? आपला 5% विषय होता. किती टक्केचा? एका प्रवचनामध्ये आमच्यात जास्त नाही, फक्त 5% जरी बदल झाला ना तरी किती प्रवचन आम्ही श्रवण करतो. आज या मस्कल मध्ये मला तरी वाटतंय आता लागोपाठ 5वं का 6वं ही अशी दुःखद घटना आहे, बरं का. त्यात अजून काही सुखाच्या वेळेला आम्ही प्रवचन कीर्तन ठेवतो ती वेगळी, हरिनाम सोहळ्याच्या वेळेला ठेवतो ती वेगळी, आणि आता तर पुढे पार मेजवानीच आहे परमार्थिक माणसांची. 7-8 दिवस नाही का, गणपतींपासून तर पार अगदी 7-8 दिवस नाही, 2 महिने म्हणायला हरकत नाही, भाद्रपद आणि आश्विन पण, बरोबर की नाही. तर मग काय परिवर्तन होणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? त्यावेळेला एक जाणीव निर्माण झाली अंतःकरणामध्ये. सगळ्या सणावारांचा आनंद आपण घेत असतो, सगळे सणवार आपण आनंदाने साजरे करत असतो, बरं का. पण माझ्या डोळ्यासमोर अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जी माणसं व्यसनाधीन झालेली असतात ना काका, त्यांच्या घरात कधीच सण साजरा होत नाही, कधीच नाही. सण आहे हेच त्यांना माहित नाही, त्यांच्यासाठी रोजचा सण, त्यांच्यासाठी, मुलाबाळांसाठी नाही. असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला मी समोर आता ह्या चालू वर्तमान काळामध्ये आपल्या आजूबाजूला दाखवेल, कितीतरी उदाहरणं दाखवेल की जी माणसं अतिव्यसनी झालेली आहेत ना दादा, त्यांच्या बाईला सण माहितच नाही, त्यांच्या मुलांना सण माहितच नाही. सणाच्या दिवशी मी एका ताईकडे गेलो, बघितलेली ती मुलं बिचारी लहान लहान तोंड करून कोपऱ्यामध्ये बसलेली, इतरांची मुलं मस्त आनंद घेत आहेत त्या सणाचा. इतरांच्या बाया नवीन नवीन साड्या घालून आणि मस्त की सगळे अलंकार वगैरे परिधान करून त्या सणाचा आनंद घेत आहेत, आणि ही बाई बिचारी एका कोपऱ्यामध्ये डोक्याला हात लावून बसलेली आहे, मुलं चिंताग्रस्त बसलेली आहे. विचारलं ताई काय टेन्शन आहे का, काही चिंता आहे का? म्हणजे सकाळी गेलेत अजून आले नाहीत, आणि आज सण आहे ना, आज कोण त्यांना भेटेल आणि कोण किती पाहिजे ते सांगू शकत नाही. घरी आले तर आमचे, काय म्हणते ती बाई, घरी आले तर आमचे, ही मुलं सुद्धा त्याच विचारात बसलेली, तेच विचार करतायत की आमचे बाबा आमच्या घरी येताना नुसते दिसले ना तरी आम्हाला आनंद आहे, येताना दिसले तरी आनंद आहे. ज्या दिवशी लोकांची मुलं आनंद घेत आहेत सणाचा, बाया महिला आनंद घेत आहेत सणाचा, त्या दिवशी एखाद्या अतिव्यसनाधीन झालेल्या माणसाच्या घरची परिस्थिती तुम्हाला सांगतो. 100-500 माणसं प्रत्येक वेळेला असतात. आता इथे सुद्धा शेवटी 100-200 माणसं जमा होतील, बरं का. आमची अपेक्षा नसते 100-500 माणसं सुधारलीच पाहिजेत, पण एखादं प्रवचन श्रवण करून त्या दिवसापुरती 5च माणसं जर न पिता घरी गेली ना, तर त्या दिवसासाठी त्या 5 व्यसनाधीन झालेल्या माणसांच्या घरी तो सणाचा दिवस असेल, तो आम्हाला आनंद देऊन जातो, तो क्षण आम्हाला आनंद देऊन जातो, ते विचार आम्हाला आनंद देऊन जातात. कमीत कमी त्या बाईच्या अंतःकरणामध्ये एवढं तरी वाटेल, त्या मुलांच्या अंतःकरणामध्ये एवढं तरी वाटेल की आजचा दिवस तरी आमच्यासाठी सणाचा आहे. त्या ताईला विचारलं, ताई अगं आज सण आहे, तेव्हा ती बोलली आम्हाला सण वगैरे काही नाही दादा, आमच्या घरात सण त्या दिवशी साजरा होतो ज्या दिवशी आमचे हे न पिता घरी येतात, त्या दिवशी मुलं आनंदात असतात, त्या दिवशी मी आनंदी असते. तो दिवस कुठलाही आणि कसाही असू द्या, आमच्यासाठी सणाचा असतो, तो सणाचा असतो. आणि म्हणून परिवर्तन घडावं या उद्देशाने आपण प्रवचनाचं आयोजन करत असतो, कीर्तनाचं आयोजन करत असतो, बरं का. ज्या खांबाला बसून ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली, बरं का, नेवाशाला जर कधीतरी गेलात
तर तुम्हाला पैस खांबाचं मंदिर पाहायला मिळतंय बर का. खांबाने बांधलेली मंदिर अनेक आहेत, नवे नवे मंदिर खांबाने बांधलेली आहेत. पण खांबाचं मंदिर तुम्हाला नेवासाला दिसतंय. आणि ऐका, त्या ज्या वेळेला तिथे तो कार्यक्रम असतो ना, त्या वेळेला त्या खांबाच्या दर्शनासाठी, त्या पैस खांबाच्या दर्शनासाठी कित्येक माणसं रांगेमध्ये उभे असतात, कित्येक माणसं रांगेमध्ये उभे असतात. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करताना हा काय विचार करत नाही बरं, तुकोबांच्या आधाराने, तुकोबांच्या संघाने जर शिलेचं मंदिर होऊ शकतंय, माऊली ज्ञानोबांच्या आधाराने, माऊली ज्ञानोबांच्या संघाने जर खांबाचं मंदिर होऊ शकतंय, तर आम्ही त्यांच्या विचाराने आमच्या घराचं मंदिर करू शकत नाही का? आमचं घराचं मंदिरामध्ये रूपांतर करू शकत नाही का? आणि काय लागतंय, आज आपल्या गावातील जी काही आदर्शयुक्त माणसं आहेत, खऱ्या अर्थाने ज्यांच्या घरामध्ये रोज नित्य नेमाने संध्याकाळी हरिपाठ होतोय, सकाळी काकडा होतोय, ग्रंथ वाचन चालतंय, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या घरामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा ग्रंथ वाचन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नामचिंतन, आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जे जे आध्यात्मिक कार्यक्रम अनुभवायचे, पाहायचे, त्यांचा विचार ज्या ठिकाणी मला करायला मिळतोय, ते प्रत्यक्षात ज्या ठिकाणी मला पाहायला मिळतोय, त्यांचा आदर्श मी घ्यायला नको का? त्यांचा आदर्श खऱ्या अर्थाने मी घ्यायला पाहिजे. ज्यांच्या घरात ज्यांच्या घरामध्ये, आमच्या गावातील ज्यांच्या घरामध्ये पहाटेच्या वेळेला काकडा, रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ, संपूर्ण दिवसभर ग्रंथ वाचन, भगवंताचं नामचिंतन घडतंय, भजन पाहायला मिळतंय, देवाचं स्तवन पाहायला मिळतंय, त्यांचा आदर्श घेऊन आमच्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. आमचं जीवन जर सुंदर करायचं आहे तर आम्ही कोणाचा आदर्श घेतोय, आम्ही कोणाच्या जीवनाकडे पाहतोय, आम्ही कोणाच्या जीवनाकडे पाहून आमच्या जीवनाचं मार्गक्रमण करतोय. आणि म्हणून 16 वर्षी जर माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना करू शकतात, नुसत्या संघाने जर खांबाचं मंदिर होऊ शकतंय, त्याच्याही पुढे सांगू का, तुम्ही जर आळ्या फाटेला गेलात ना, आळा, तिथे रेड्याची समाधी आहे बरं का. ही सहज असं मला वाटलं की वेद तर बोलावले कुठे, पैठणला, वेद कुठे बोलावले, पैठणला, बरोबर की नाही, आणि समाधी कुठे, आळ्याला, बरोबर आहे ना. मग वेद जर पैठणला बोलावले होते तर समाधी आळ्याला कशी काय बरं? साहजिक आहे ना, कोणाच्या पण मनामध्ये येणार आहे ना. जाणत्यांनी सांगितलं की ज्या वेळेला माऊली पैठणहून आळंदीला येत होत्या ना, त्यावेळेला त्यांच्या बरोबर रेडाही आला. आम्ही एवढं तरी स्मरणात ठेवलं पाहिजे का रेडा सुद्धा माऊलींच्या पावलावर पाऊल घेऊन चालत होता. माऊलींच्या बरोबर चालण्याचं सामर्थ्य नव्हे, सद्बुद्धी रेड्याला उत्पन्न झाली. खूप काही सांगून जातात, खूप काही सांगून जातात हे विषय, या गोष्टी ज्या आहेत ना, खूप काही सांगून जातात. फक्त आम्ही गोष्टी म्हणून घेतो म्हणून आमच्यात परिवर्तन नाही. ज्या दिवशी बोध होईल आमच्या अंतःकरणामध्ये की अरे रेडा ही जर माऊलींच्या बरोबर चालून जर त्याचा उद्धार होऊ शकतो, तर आम्ही हे माऊलींच्या विचाराच्या बरोबर का चालू नाही? जी भक्ती, जो परमार्थ, ज्या पद्धतीने माऊली जगल्या वागल्या त्या पद्धतीने जर आम्ही जगल्या वागण्याचा प्रयत्न केला तर का आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही बरोबर? आणि तिथे आल्यानंतर त्याची ती प्रकृती बिघडली बरं का, त्या ठिकाणी तो गतप्राण झाला. आणि मग त्याचं भाग्य एवढं की माऊलींच्या हास्य त्याची समाधी. काय भाग्य आहेत बघा ना. आणि त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज कित्येक भाविक भक्त रांगेने उभे असतात, कित्येक भाविक भक्त रांगेने उभे असतात. माणूस कसाही असू द्या, शब्द कळतो ना, कसाही असू द्या, संतांचा संघ झाला ना की परिवर्तन होतं. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर किती वेळाने बरं लोखंडाचं सुवर्ण होतंय? किती महिन्यांनी? महिन्यांनी नाही, दिवसांनी नाही, तासाने नाही, मिनिटाने नाही, सेकंदाने नाही, तत्क्षणी. तत्क्षणी परिसाचा स्पर्श झाला काय आणि सोनं झालं काय. संतांना त्याचीही उपमा देता येत नाही, कारण परिस भेद ठेवतो. परिसाला लोखंड लागल्यानंतर लोखंडाचं परिस नाही होत, सोनं होतंय.
संतांमध्ये आणि परिसरामध्ये काय फरक आहे? संतांना शरण जर गेलो ना तर संत संतच करून ठेवतात, साधू साधूच करून ठेवतात, वेगळं पण ठेवत नाहीत. आणि जर वेगळं पण ठेवलं असतं, ऐका, जर वेगळं पण ठेवलं असतं तर आज आम्ही या ठिकाणी प्रवचन श्रवण केलं नसतं, कीर्तन आम्हाला श्रवणाला भेटली नसती. तुकोबांनी पुढे घडवले, निर्माण केले, माऊली ज्ञानोबांनी पुढे घडवले, निर्माण केले, आणि तीच परंपरा आज आम्हापर्यंत पोहोचलेली आहे, आम्हापर्यंत पोहोचलेली आहे. ज्यांनी सांभाळलं, वाढवलं, घडवलं, आमच्यापर्यंत आणलं, त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार आहे, साष्टांग दंडवत आहे. जर सांभाळलं नसतं तर, आणलं नसतं तर, आणि ही खरी संपत्ती आहे माऊलींची, ही खरी श्रीमंती आहे माऊलींची, जी आतापर्यंत आपण टिकवून ठेवलेली आहे, आणि ती आज आम्हासारख्या तरुणांना खऱ्या अर्थाने तिचा आनंद घेता येतो, तरुणांना आनंद घेता येतो. प्रत्येकाने फक्त एक विचार करायचा जगता बघता. आता बघा, कुठलाही बाप वडील कुठलाही बाप मुलावर संस्कार करण्यात कमी पडत नाही, कधीच नाही. आणि कुठलाच बाप मुलाला वाईट शिकवत नाही, कधीच नाही शिकवत. भले त्याने जरी काही वाईट घेतलं असेल, त्याच्याकडून वाईट झालं असेल ना, तरी तो बाप मुलाला 4 वेळा सांगतोय, शिकवतोय, माझ्याकडून चुकी झाली, तुझ्याकडून होता कामा नये, माझ्याकडून चुकी झाली, तुझ्याकडून होता कामा नये. आणि प्रत्येक बापाला असं वाटतंय की माझी जी शेती आहे ती मुलाने व्यवस्थित सांभाळली पाहिजे. प्रत्येक बापाला असं वाटतं की माझा जो धंदा आहे, व्यापार आहे, व्यवसाय, तो मुलांनी सांभाळला पाहिजे, नवे वाढवला पाहिजे. बरोबर आहे की नाही? माझे विचार टिकवून ठेवले पाहिजेत. ज्या दिवशी माझा मुलगा घराला वारस आहे, शेतीला वारस आहे, माझ्या प्रॉपर्टीला, संपत्तीला वारस आहे, हे बापाला वाटतंय की नाही? वाटतंय की नाही? ज्या दिवशी मी जे आध्यात्मिक कार्य करतोय याला सुद्धा माझ्या मुलाने वारस असावं, ते सांभाळावं, टिकवावं, नवे वाढवावं, हे ज्या दिवशी प्रत्येक बापाला वाटेल ना, त्या दिवशी आम्हाला घराघरामध्ये परमार्थ अनुभवायला मिळेल. जगद्गुरु तुकोबांचे विचार, माऊली ज्ञानोबांचे विचार आम्हाला घरात पाहायला मिळतील. वाटलं पाहिजे. त्यासाठी संपत्ती बरोबर संस्कार हे निर्माण करता आले पाहिजेत आम्हाला, बरं का? संस्कार हे निर्माण करता आले पाहिजे. आणि सगळ्यांना अधिकार आहे ना माऊली, नाही का? इथे सगळ्यांना अधिकार आहे, स्त्रीला, पुरुषांना, सगळ्यांना अधिकार आहे. बघा, फक्त पुराण शास्त्र वाचवून ठेवा जरा. तुकोबांकडे या, माऊलींकडे या, गाथा बघा, गीता बघा, ज्ञानेश्वरी बघा, बरं का? सगळ्यांना अधिकार दिलाय संतांनी. संत भेद करत नाहीत. परत एकदा सांगतो, जातीमध्ये नाही, जाती मानत नाहीत संत, वर्ण मानत नाहीत संत, वर्ण मानत नाहीत. सर्व जणाला अधिकार आहे. शूद्र असो, क्षत्रिय असो, वैश्य असो वा ब्राह्मण असो, सगळ्यांना अधिकार आहे. 4ही आश्रमाच्या लोकांना अधिकार आहे. ब्रह्मचारी असू द्या, गृहस्थी असू द्या, वानप्रस्थी असू द्या, नाहीतर संन्यासी असू द्या, सगळ्यांना अधिकार आहे. सकळांशी येते आहे अधिकार. आणि सगळ्यांना समान दृष्टीने पाहतात, कारण आमचा देवच समान आहे. सम चरण दृष्टी विटेवरी साजिरी. मग समान दृष्टीने पाहतात म्हणजे कसं? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग आहे, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद अभेद हे काही स्पर्श करत नाही तिथे संतांच्या विचाराला, संतांना, बरं का? सगळ्यांना अधिकार आहे. आम्ही पुरुषांनीच परमार्थ केला पाहिजे, स्त्रियांनी करू नये. तुकोबांनी नाही शिकवलंय, माऊलींनी नाही सांगितलं. आम्हाला जर परमार्थ करायचा आहे, भक्ती करायची आहे, तर आम्ही जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो पाहिजे. आम्ही माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो पाहिजे. आदर्श त्यांचा घेतला पाहिजे आम्ही, बरं का? जिथे जनाबाईला एवढा मोठा अधिकार दिला, शिरीष होती ना, कान्होपात्रीला एवढा मोठा अधिकार दिला, मुक्ताईला तर त्रिदेव जननी म्हटलेला आहे. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, काठी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवांना उपदेश करणारी 9 वर्षाची मुक्ताई, 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करणारी 9 वर्षाची मुक्ताई. उलट माघारा गरिया फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी.
हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ मोडी ते भल्या भल्या पोहणाराच उलटून पाळी ते. सांगदेव ज्ञानदेव नामदेवाला उपदेश करणारे आमची मुक्ताई आई साहेब. जया सगंध पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. ज्या वेळेला श्रेया ठरवतात ना त्यावेळेला क्रांती घडते बरं का. आजही जेव्हा मी अत्याचार भ्रष्टाचार हिंसाचार पाहतोय ना त्यावेळेला आम्हाला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींची आठवण होते. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण घराघरामध्ये राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत का बरं? आहेत का? मुलांच्या परीक्षेच्या वेळी जर त्यांना टीव्हीचा रिमोट सुटत नसेल तर यांनी राजांना पुन्हा जन्माला या म्हणून विनंती करायला करून चालेल का? मुलं म्हणतात आगामी परीक्षा आहे, मिनिट मिनिट मला महत्वाचं आहे, एक एक मिनिट मला महत्वाचं आहे. आणि ती बोलते तुला अभ्यास करायचा असेल ना शेजाऱ्यांकडे जाऊन बस. अपेक्षा करून चालेल? तुझा अभ्यास नाही झाला तरी चालेल पण माझा आजचा भाग महत्वाचा आहे. सासूची ना सोनाची आज होणार आहे बरं का. मोठेपणाने सांगत पण कमीत कमी 12 ते 13 वर्ष झाले असतील माझ्या घरात टीव्हीच नाही. टीव्हीच नाही. असू द्या तुमच्या घरात असेल असू द्या, काढून टाका असं नाही का. मी तुम्हाला असं काही मोठेपणाने सांगत. पण कसं असतं माहितीये का, माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे ना, जी आपली आवड आहे ना ती समोरच्याकडे पाहत असतो बरं का. रिमोट जर आजोबांच्या हातात भेटला तर ते बातम्या लावतात. करायची खोट आहे, कारण त्यांची आवड काय. वडिलांच्या हातात भेटला तर ते मॅच लावतात. जर क्रिकेट चालू असेल तर त्यांची आवड काय. आणि मुलांच्या हातात जर रिमोट भेटला तर काय असेल ते. त्यात जर बाईच्या हातात भेटला तर मग सगळ्यांनी बाजूलाच व्हायला पाहिजे, कारण 2-3 तास तरी भेटणार नाही आता तुम्हाला. खरं आहे ना. त्यामुळे मला मालिकांची काही नावं माहिती नाही, कुठे काय होतंय तेही माहिती नाही. बघितलं असं तर सांगितलं असतं तुम्हाला. पण मला एवढं माहिती आहे नाव सिरियल आहे बट नॉट रिअल. रिअल आहे का ते सत्य आहे का. इकडे एखादी बाई एखाद्याची आई असते ना तीच दुसऱ्या सिरियल मध्ये बाई होते, तिसऱ्या सिरियल मध्ये ताई होते. आणि आमच्या आई बाई ताई किती आतुरतेने पाहत असतात बरं, किती रममान होत असतात बरं. बराच वेळ झाल्यानंतर कसला तरी गंध आला की ती पोरांना सांगते टीव्ही गरम जरी वाटताय ना, सुगंध काय गंध यायला लागला, सुगंध नाही गंध यायला लागला. तेव्हा ती पोरं बोलतायत गॅसवर दूध ठेवलं होतं का ते करत. आम्ही एखादी मनोरंजनाची गोष्ट पाहताना ज्या वेळेला एकरूप होतो, जेवढा एकरूप होतोय तेवढा एकरूप जर आम्ही नामस्मरणात झालो ना तर देवात आणि आमच्यात अंतरच राहणार नाही. देहभान विसरलो पाहिजे, आम्ही कुठे बसलो हेही विसरलो पाहिजे, आम्ही काय करतो हेही विसरलो पाहिजे, देवाशी एकरूप झालो पाहिजे. ज्या दिवशी तेवढा एकरूप आम्ही होऊ ना देवात आणि आमच्यात परत राहणार नाही, बदल राहणार नाही, अंतर राहणार नाही बरं का. अंतर राहणार नाही. लहानपणीच महाराजांना मांडीवर घ्यावं, त्यांना रामायण महाभारतासारख्या ऐकवाव्या, संतांचं चरित्र ऐकवावं आणि पुन्हा पुन्हा जाणीव करून द्यायचे मला राजा घडवायचंय पाहायचंय. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा पाहायचाय मला. कोण म्हणतंय. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ महाराजांना म्हणतंय. निश्चयाचा महामेरू होत जगाचे अभाव अखंड सिद्धीचा राहुल श्रीमंत योगी खऱ्या अर्थानं वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. महिलांनी ठरवलं तर काही होऊ शकते. 16व्या शतकामध्ये 2 जिजाऊ होऊन गेल्या. एक जिजाईने आमच्या आईसाहेबांनी तुकोबांना सहकार्य केलं म्हणून 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला पाहायला मिळाली. काय तुकोबांना ही लोक वेडे समजत होते. वेडे समजत होते नाही, वेडा तुक्या बोलत होते. वेडा तुक्या. तुकाराम महाराज वेडे. महाराज कधी त्यांना ऐकायला मिळालंच नाही. तुकाराम वेडा तुक्या बरं का. तुकोबांना जे वेड लागलेलं ना ते वेड ज्या दिवशी आम्हाला लागेल ना त्या दिवशी आमच्या जीवनाचं सार्थक झालं म्हणायला हरकत नाही.
आणि तेच वेळ आम्हाला लागावं म्हणून आमचा हा प्रयत्न चालू आहे. तेच वेळ आम्हाला लागावं म्हणून आमचा हा प्रयत्न चालू आहे. आम्ही जिथे असू तिथे भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे, विस्मरण कदापि झालं नाही पाहिजे. जिथे असू तिथे कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या, सुखात असू द्या, दुःखात असू द्या, आमच्यावर प्रसंग आला, दुःख आला, आम्ही आनंदात असतो, सुखात असतो, कुठल्याही स्थितीमध्ये असलो ना तरी आम्हाला भगवंताचं विस्मरण होता कामा नये. अशी स्थिती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण ज्या दिवशी होईल ना, ते वेळ ज्या दिवशी आम्हाला लागेल ना, भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या भजनाचं, भगवंताच्या स्तवनाचं खऱ्या अर्थानं त्या दिवशी आमच्या देहाचं सार्थ होईल, आयुष्याचं सार्थ होईल. दुसरी जिजाऊ झाली राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ. 2 छत्रपती दिले या हिंदुस्थानला. धर्मासाठी कसं जगावं, कार्य करावं, मुठभर मावळे घेऊन, आणि स्वराज्याची स्थापना कशी करावी, धर्माचं कार्य कसं करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. आणि धर्म कार्य करत असताना कितीही प्रसंग आले, कितीही काही जरी झालं तरी, मृत्यू आला, प्राण द्यायला लागला तरी धर्म सोडू नये याचं आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच धर्मवीर संभाजीराजे. अनेक माता होऊन गेल्या या महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानमध्ये. त्यापैकीच एक माता, माता मदालसा, पाळण्यात असलेल्या मुलाला उपदेश करते. पाळण्यात असलेल्या मुलाला, हा देह नाशिवंत मलमूत्राचा वाडा, वरी चर्म घातले रे एकटिकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा वादा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा, माझे माझे म्हणून या बहुदुःखाचा वळसा, बहुत ठकिये रे मृग जराच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. पाळण्यात असलेल्या मुलाला मदालसा माता उपदेश करतायत बरं का. ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये ते विचार येतील ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला परमार्थ पाहायला मिळेल, भक्ती पाहायला मिळेल. ताई, जेव्हा आमचं बाळ रडत असतंय ना, त्यावेळेला त्याला काही कळत नाही, तेव्हा त्याच्या हातात आम्ही मोबाईल देतो, तो गप्प बसावा म्हणून बरं का. आता इथे बरीच जुनी माणसं बसलेली आहेत. ज्या वेळेला तुम्ही लहान असताना रडायचे, जेवत नव्हते, तेव्हा आई काय करायची बरं? आपण जेवावं म्हणून काय करायची? लाट ना बाजूलाच असायचं ना. खरं की खोट आहे? खरं आहे ना. अजून काय काय दम द्यायची, धाक द्यायची. बुवा कधी बघितलंच नव्हता, भूत कधी बघितलंच नव्हतं, अजून काय 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 नाव ठेवायची त्या बुवाना, त्या भूताना. पण धाक दाखवून आज जर मुलगा जेवत नसेल ना, तर एका हातामध्ये मोबाईल दिलं जाते, दुसऱ्या हातात तो जेवत असतो. एकीकडे ते पाहतोय, इकडे अन्न खातोय. तुम्ही जे पाहताय ना खाताना, तेच तुमच्या अंतःकरणामध्ये उतरत असतंय. म्हणून हरिभोजने नाम वाचे, हरिभोजने नाम, भोजन करताना अगदी भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. जनी भोजनी नाम वाचे वरावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे. काय वदनी कवय घेता नाम घ्या, श्री हरीचे सहगवल होते, नाम घेता भोकाचे जीवन करी जीवितवान नाही पोळ ब्रह्मा, हृदय भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. देवाने जो यज्ञ आहे ना, माझ्या अंतःकरणामध्ये जो होम लावलेला आहे ना, त्याच्यामध्ये आहुती म्हणून टाकतोय. काही लोक खाण्यासाठी जगतात, काही लोक जगण्यासाठी खातात. आपण कुठल्या पद्धतीचे आहोत आपला विचार केला पाहिजे बरं का. आपण खाण्यासाठी जगतोय की जगण्यासाठी खातोय बरं? आवडीचं मिळाल्यानंतर गळ्यापर्यंत येईपर्यंत माणूस खातो बरं का, आणि मग विचार करतो उद्या हे मला मिळेलच याची काही गॅरंटी नाही, म्हणून उद्याच पण आज खायला जातोय. त्याला म्हणतात खाण्यासाठी जगणारी माणसं. ही माणसं रांगेत उभी असतात, कोबीच्या आणि फ्लावरच्या दुकानाच्या पुढे नाही काही. खाण्यासाठी जगणारी माणसं बरं का, जी जगण्यासाठी खातात ना, उदय वर्ण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे दादा. खरा तो एकच धर्म जगाला परिमाण पावे. आणि हेच कार्य संतांनी केलं, हेच कार्य साधू पुरुषांनी केलं, महापुरुषांनी केलं. आणि म्हणून आज आम्ही त्यांचा आदर्श घेऊन तसा जगण्या वागण्याचा प्रयत्न करतो, नाही का दादा? तसा जगण्या वागण्याचा प्रयत्न करतो. कुठेही असा तुम्ही, कुठेही असा, कसेही असा, कुठल्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे, कुठेही असा, फक्त तुमचे आदर्श आहेत ना, तुमच्या डोळ्यासमोर आहेत ना, माऊली ज्ञानोबाच असू द्यात, जगद्गुरु तुकोबाच असू द्यात,
त्यांच्याकडे पाहून तुमच्या जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न केला, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधीतरी बदल घडेल. आणि बदल घडावा म्हणून अभ्यास करा. बदल घडणारच आहे ना, घडेल, 100% घडेल. फक्त आदर्श आमचे कोण पाहिजे? संत पाहिजे. आम्ही संतांकडे बघितलं पाहिजे, आमची संतांचा विचार केला पाहिजे. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी सुद्धा संसार केला ना, केला की नाही? नामदेव महाराजांनी, जगद्गुरु तुकोबांनी. फक्त फरक एवढाच आहे, जगद्गुरु तुकोबांच्या अर्थात आई साहेबांनी, जगद्गुरु तुकोबांच्या धर्मपत्नीने, जिजाईने, आपल्या आई साहेबांनी, आहे की नाही, पतीला भूक लागली असेल म्हणून भाकर घेऊन घराच्या बाहेर पडावं, नाही का, शिदोरी घेऊन घराच्या बाहेर पडावं. आणि यांचे जाण्याची ठिकाणी किती बरं? 3: भामचंद्र, भंडारा आणि भोराळा. तिन्ही पैकी कुठे? आता मला सांगा, सांगताना ते पाठीवर जातोय नांगर घेऊन असं सांगून गेले, आणि आपण चिखल तुडवीत परे ओलांडत कसं बस पाठीपर्यंत पोहोचलोय. आणि तिथे जर माहित झालं का तोरण्यात गेलेत, आता तिथून तोरणा जवळजवळ आमचं 1 किलोमीटर अंतर. किती परे, किती वळा, किती काटे, बरं का.